दरम्यान साताऱ्यातील एनसीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकी असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात एकी असल्याचं पाहायला मिळतं। शिवेंद्रराजे आणि आपल्या एकीमध्ये पवारांचा मोठा वाटा असल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय। शिवेंद्रराजे आणि आपल्यात मोठे मतभेद असल्याचं चुकीचं चित्र उभं केल्याचा दावाही उदयनराजे यांनी केलाय। आपल्यासोबत उदयन महाराज आहेत। तुमची उमेदवाराची घोषणा तर आधीच झाली आहे, तुम्ही मैदान सुद्धा माराल अशी परिस्थिती आहे। मात्र काल तुम्ही तुमच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घरी जाऊन भेट घेतली। विरोधी पक्षाचे उमेदवार नरेंद्र पाटील तो माझा मित्र आहे आणि त्याचा धाकटा भाऊ रमेश, म्हणजे हे आजचे संबंध नाही, पूर्वीपासून म्हणजे घराण्याचे संबंध आहेत। आता कोणाला कुठं उभं राहायचं तो हा वेगळा मुद्दा आहे। आणि लोकशाहीमध्ये शेवटी कसं आहे की प्रत्येकाला तो अधिकार आहेच ना, त्याबद्दल मी काय भाष्य करू शकत नाही। कोणाला कोणी काय करायचं काय नाही, मैत्री आहे ती आहेच आमची। साताऱ्यात सध्या एकीचं चित्र दिसतंय, सगळे आमदार एकीचं चित्र आहेच। कसं होतं की झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका, त्यात कुठंतरी मग ते कार्यकर्त्यांमध्ये आपापसात हे होतात, थोडंसं तेवढं चालणारच ना। साहेबांनी जुळून आणलं, साहेबांचं तर सिंहाचा वाट आहे, पण त्याचबरोबर असं आहे की तेवढं काय म्हणजे जे असं प्रोजेक्ट केलं गेलं की आमच्यात आणि शिवेंद्र म्हणजे सगळं लाईक शॉर्ट जसं तलवारी क्रॉसिंग ते सोडून द्यावं। तर काय जे बाकी मागं काय झालं असेल किरकोळ धक्काबुक्की ती कार्यकर्त्याची झाली। काय नक्की चित्र राहील राज्यामध्ये आघाडीला आणि सेना भाजप आघाडीचं नेमकं काय चित्र असेल? किती जागा येऊ शकतात, तुम्हाला काय वाटतं? येतील 2चा आकडा तर निश्चितपणे होईल ना। तर पवार साहेबांनी तेच चर्चा करत होतं। तर साताऱ्यामध्ये एकी आहे अशा प्रकारचा दावा जो आहे तो उदयन महाराजांनी केलेला पाहायला मिळतोय। पुढे नेमकं कशा प्रकारे हे राजकारण रंगते आणि प्रामुख्यानं एकी जी आहे ती शेवटपर्यंत टिकते का हेच पाहणं महत्वाचं असेल। कॅमेरामन किरण काजळेसह अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे।